So in the last period, we have seen what are the different blocks in the internal architecture of 8051. We are going to continue with the same topic. So I think all of you remember what are the important features of 8051. So according to features, just look what is there. There is a 128 byte RAM. Correct? There is 4 kilobyte ROM. There are 4 parallel ports. 4 parallel ports. P0 to P3. There is 1 serial port. There is interrupt facility, interrupt controller. Okay, so these things you can see. So 128 byte RAM, here you can see the RAM. This is 128 byte RAM. Okay, to address this RAM, there is a RAM address register. Naturally it is 128 bytes, so you need only 8-bit address. 8-bit address is required. Correct. For example, जर आपण म्हटलं आपलं पुस्तक जे आहे बुक रेफरन्स बुक हे जर 100 पानाचं असेल ठीक आहे तर याला ऍड्रेस काय असणार आहे स्टार्टिंग फ्रॉम 0 जर असेल शेवटचा ऍड्रेस असणार 90 म्हणजे किती डिजिट झाले 2 डिजिट ऍड्रेस झाला पण जर माझ्या पुस्तकाची पानं 10,000 असतील समजा म्हणजे 0 ते 9999 शून्यापासून सुरुवात केली तर माझा ऍड्रेस किती असणार आहे 4 डिजिट बरोबर आहे का तर माझा ऍड्रेस किती डिजिट असणार आहे हे कशावर ठरणार तर माझी मेमरी कॅपॅसिटी किती त्याच्यावर जर माझी 128 बाईट रॅम असेल 128 बाईट तर मला 8-bit address sufficient झाला 8-bit address is sufficient because 2 raised to 8 is 256 correct तर ही जे रॅम ऍड्रेस रजिस्टर जे आहे किती बिट ऍड्रेस तयार करतं 8-bit ऍड्रेस करेक्ट 0000 this is the first address and 1111 this is the last address correct आता 0000 म्हणजे 0 हेक्साडेसिमल मध्ये आणि हे 000 म्हणजे 0 1111 म्हणजे F हेक्साडेसिमल मध्ये आणि 111 म्हणजे F करेक्ट तर तुमचे ऍड्रेस कुठून चालू होणार 00 पासून 256 वा ऍड्रेस काय असणार आहे FF म्हणजे 256 पण आपल्याला माहिती आपला रॅम किती 128 बाईट म्हणजे याचा निम्म असणार निम्म म्हणजे 00 to 7F 7F म्हणजे 128 बाईट रॅम
येतं लक्षात? तर 128 बाईट रॅम म्हणजे तुमचे ऍड्रेस काय राहणार? ह्या रॅम ऍड्रेसच्या रजिस्टरमध्ये 00 पासून स्टार्ट होणार आणि 7F ला शेवटचा ऍड्रेस. हा ऍड्रेस कशाचा आहे? मेमरी पेजचा. तुमची मेमरी जी आहे 128 पेजेसची आणि प्रत्येक पेजला ऍड्रेस आहे. पहिल्या पेजचा ऍड्रेस 00 आहे आणि 128व्या पेजचा ऍड्रेस आहे 7F हेक्साडेसिमल सिस्टम. करेक्ट. याच्या पुढचे राहिलेले ऍड्रेस 80 पासून 7F नंतर 80 येतो, 80 पासून FF पर्यंत हे राहिलेले 128 बाईट्स वरचे हे मात्र तुमचे SFR चे ऍड्रेस, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स जे आहेत मायक्रो कंट्रोलर मध्ये. स्पेशल फंक्शन रजिस्टर म्हणजे काय हे सगळं आपण बघू. फक्त लक्षात ठेवा की स्पेशल फंक्शन रजिस्टर्स नावाचा कन्सेप्ट आहे मायक्रो कंट्रोलर मध्ये. तर त्याचे ऍड्रेसेस सुरुवात होतात 80 पासून आणि एंड होतात FF पर्यंत. त्यातले काही ऍड्रेसेस त्यांनी वापरलेले आहेत SFR. 00 to 7F मध्ये मात्र सर्व ऍड्रेसेस त्यांनी तुम्हाला अवेलेबल करून दिले. त्यातले काही रिझर्व्ड ऍड्रेसेस आहेत ते कशासाठी का स्पेशल पर्पज साठी वापरले जातात आणि राहिलेले आहे ते युजर मेमरी म्हणतो आपण त्याला. युजर मेमरी तुम्ही कशासाठी वापरू शकता. ठीक आहे. ही सगळी ऍक्च्युली रॅम मेमरीच आहे 00 to 7F. ठीक आहे. या रॅम मेमरीमध्ये काही पार्ट रिझर्व्ड ठेवलेला आहे त्यांनी आणि काही पार्ट तुम्हाला ओपन ठेवलेला आहे, म्हणजे यू कॅन डू एनिथिंग विथ दॅट पर्टिक्युलर मेमरी पेजेस. आय थिंक इट इज क्लिअर. ओके. सो as you can see, there is a RAM address register which will address the RAM. Then there is a very important unit called as the ALU. This is ALU, arithmetic and logic unit. Yesterday I told you that all the arithmetic operations like addition, subtraction, multiplication and division, increment and decrement. All these are the arithmetic operations. All these arithmetic operations are performed in the ALU. So ALU is the one of the important blocks in the microcontroller. Okay, so all the arithmetic operations like addition, subtraction, multiplication and division, increment and decrement, the data. So all these operations will be performed in the ALU. Similarly, there are logical operations also, like AND logic is there, OR logic is there, XOR logic is there, complement logic, NOT logic is there. So all these logical operations or data shifting is there. Okay, shift the data to the right, shift the data to the left. All these operations, they are called as the logical operations. So all these logical operations are also performed in the ALU. So ALU is the most important unit or one of the important units of the microcontroller. Okay. If you want to transfer the data from one unit, one part to another part, okay, internal data transfer we call it as. Suppose there is data in the RAM and I want to shift that data into the port, okay, in one of the ports. Then we require a data transfer instructions. So using the data transfer instructions, you can access the data from the RAM, you can read the data from the RAM, and you can send it to the ports. Or you can read the data from the ports and send it to the RAM. So in this way, you can transfer the data from one source to another destination site. Correct. So instructions are available to access the data. As you can see in the ALU, arithmetic logic unit, whenever you are performing arithmetic operations or logical operations, one of the most important register that is used is the accumulator. Accumulator. Okay. Last year you had microprocessor. In the microprocessor also,
there was a register named as accumulator, that is called as register A. That is a register A. Okay, so accumulator is the most important unit, because if I want to add two data values, suppose I want to add x plus y, okay, and that is equal to z, then x has to be taken, one of these data, x or y, has to be taken in the accumulator. Either you can take x in the accumulator or you can take y in the accumulator. And plus other data, y data, you can take in anywhere, I will say another source or register. The data may be in some other register. Then again, I can add these data values. One data value is in a accumulator, second data value is in some register. So I will add these values, so the result will be in the A. Okay, so previous data value will be replaced by the result A plus register. So whatever values you want to add, x and y, you first of all transfer these values into the respective registers, and then with the help of the instructions, you add those values and the result will remain in accumulator. Okay, final result will remain in the accumulator. That is important. Then you can transfer that result, for example, into the RAM area, or you can transfer that result or send that result to the port. Wherever you want to send that result, you can send it up. So that facility with the help of the instructions, of course. आपल्याला जे काय करायचं ते इन्स्ट्रक्शनच्या सहाय्याने करायचं. ओके, तर इथे अक्युमुलेटर एक महत्वाचं रजिस्टर इथं दिसतंय. दुसरं एक महत्वाचं इथं रजिस्टर आहे, दॅट इज रजिस्टर बी. रजिस्टर बी एक महत्वाचं रजिस्टर आहे. तर हे अक्युमुलेटर आणि रजिस्टर बी, काही अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन जे आहेत, फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू मल्टिप्लाय, two data values, x multiplied by y, असं करायचं. Then x must be taken, or x or y, दोन्हीपैकी एक must be taken in accumulator, and second value should be taken in B register. एक व्हॅल्यू जे आहे x गुणिले y करायचं असेल आपल्याला, तर x किंवा y दोन्हीपैकी एक व्हॅल्यू a मध्ये घ्यावी लागेल आणि दुसरी व्हॅल्यू b मध्ये कंपल्सरी घ्यावी. हे कंपल्सरी, एक व्हॅल्यू ए मध्येच असली पाहिजे आणि दुसरी व्हॅल्यू बी मध्येच असली, मगच तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. ओके, सो किंवा डिव्हिजन करायचंय मला, आय वॉन्ट टू परफॉर्म द डिव्हिजन, ए डिवायडेड बाय बी, सॉरी एक्स डिवायडेड बाय वाय, असं करायचं. देन आय विल हॅव टू टेक द न्यूमरेटर in A, denominator in B, and then I can divide A by B. Okay, so A contains X and B contains Y. So I can perform A divided by B. जो काही रिझल्ट येईल त्याचा रिमाइंडर जो आहे, समजा मी 8/3 केलं, रिझल्ट काय येणार आहे, 3 2 6 आणि बाकी 2. दिस इज रिमाइंडर आणि दिस इज क्वोशंट. कितीनं भाग गेला, 2 भाग गेला आणि बाकी किती शिल्लक राहिली, तर 2 राहील. तर हे जे 2 आहे रिमाइंडर, हे ए मध्ये दिसेल तुम्हाला, आणि हे जो क्वोशंट आहे 2, हा तुम्हाला बी मध्ये दिसतो. ऍक्च्युअली तुम्ही ए आणि बी मध्ये डेटा घेतला होता, एकात 8 घेतलं होतं आणि बी मध्ये 3 घेतलं होतं, परंतु ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन पूर्ण होईल, एक्झिक्यूट होईल, त्यावेळेस रिझल्ट पण ए आणि बी मध्येच राहतो. परत ए मध्ये राहिलेला जो आहे रिमाइंडर म्हणतो आपण त्याला, बाकी जे आहे ती ए मध्ये राहते आणि जो भाग गेलेला आहे तो बी मध्ये येतो. ओके, म्हणजे याचा अर्थ ए आणि बी इथं महत्वाचे 2 रजिस्टर्स वापरले जातात, पर्टिक्युलरली in case of multiplication and division. That's why these 2 registers are important registers for us. So they are shown here. Then you can also see the temporary registers, TMP1 and TMP2. ठीक आहे, बऱ्याच वेळा काय करतो, आता हे जे रजिस्टर आहेत TMP1 आणि TMP2, they are not accessible.
TMP1 आणि TMP2 हे दोन रजिस्टर्स आहेत ते नॉट ऍक्सेसिबल, नॉन ऍक्सेसिबल. तुम्ही ऍक्सेस करू शकत नाही. ऍक्सेस करू शकत नाही म्हणजे इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल नाही. जसं मी म्हणू शकतो ए मध्ये डेटा घेऊ शकतो अॅक्युम्युलेटर मध्ये, किंवा बी मध्ये डेटा घेऊ शकतो रजिस्टर बी मध्ये. तसं मी टेम्पररी रजिस्टर मध्ये डेटा घेऊ शकत नाही, कारण तशा प्रकारची कुठलीही इन्स्ट्रक्शन्स मायक्रो कंट्रोलर मध्ये अवेलेबल नाही. सो मग ह्या रजिस्टरचा उपयोग काय, तर मायक्रो कंट्रोलर स्वतः ह्याचा वापर, त्याची काही तात्पुरती त्याला काही डेटा ठेवायचा असेल, ठीक आहे, तात्पुरतं समजा अरिथमेटिक ऑपरेशन तो करतोय आणि त्याला तात्पुरतं काही व्हॅल्यू ठेवायची असेल, त्या ठिकाणी हा मायक्रो कंट्रोलर स्वतः त्या टेम्पररी रजिस्टरचा वापर करतो. ही विल यूज दीज टेम्पररी रजिस्टर्स फॉर while it is making some arithmetic operation or performing or executing some arithmetic operations like multiplication and division. Okay, so intermediate results, not the final results, intermediate results are saved in the temporary registers. The temporary register is very important, but that is used by the microcontroller for its internal operation while executing the some of the instructions. त्यानंतर अजून एक महत्वाचे रजिस्टर दिसते आपल्याला, and that is this side. I think EEPROM we have discussed. EEPROM is 4 kilobyte आणि 4 kilobyte म्हटल्यावर प्रोग्राम ऍड्रेस रजिस्टर. प्रोग्राम ऍड्रेस रजिस्टर will generate, आता 4 किलोबाईट म्हटल्यावर किती डिजिट झालं, 4 डिजिट झालं, 4 डिजिट झालं, ठीक आहे. 256 बाईट म्हणजे 2 डिजिट झाला नंबर, बरोबर आहे. 00 to 99 हा 2 डिजिट झाला. आणि समजा मी 1000 पासून असं 00 पासून 9999 पर्यंत धरलं तर हा 4 डिजिट झाला. ऍड्रेस किती, 4 डिजिट आहे. 4 किलोबाईटला 4 डिजिट ऍड्रेस आहे. रॅमला 256 बाईट्स असल्यामुळे त्याचा ऍड्रेस आहे 2 डिजिट. 4 digit means 16-bit address. It is a 16-bit address. 16-bit address. Correct? Now, 2⁸ 8 जर ऍड्रेस लाईन्स असतील, 8-bit ऍड्रेस असेल तर 256 पेजेस आपण त्यामध्ये कव्हर करू शकतो, ऍड्रेस करू शकतो. 2⁹ असेल तर 512, 2⁻10 असेल तर 1024, 2⁻11 असेल तर 2048 दुप्पट, आणि 2⁻12 असेल तर 4096. दिस इज नथिंग बट 4 किलोबाईट. तर आपल्याला ऍड्रेस लाईन्स किती लागणार आहे, 12 ऍड्रेस लाईन्स इथं लागणार आहे. ओके, सो यू नीड 12 ऍड्रेस लाईन्स. 12 ऍड्रेस लाईन्स. दॅट इज A0 पासून जर चालू केली ऍड्रेस लाईन तर A11 म्हणजे ह्या 12 झाल्या, आणि राहिलेल्या ज्या 4 ऍड्रेस लाईन्स आहेत A12, A13, A14 आणि A15 ह्या एक्स्ट्रा राहिले, ज्यादा राहिले. 16-bit ऍड्रेस आहे, करेक्ट. तर 16-bit ऍड्रेस आता सांगितले मी. A15, A14, A13, A12, A11, A10, A9, A8,
A7, A6, A5, A4, A3, A2, A1 आणि A0. ठीक आहे. सगळ्या ऍड्रेस लाईन्स आता आपल्याला लागणार किती? A0 पासून A11 पर्यंत लागणार, एवढेच लागणार. ह्या लागतच नाहीत आपल्याला, वापरणारच नाही. मग सुरुवातीला ऍड्रेस काय असणार? हे सगळ्या लाईन्स 0 धरू आपण, सगळ्या बिट्स 0 धरू. ह्या लागत नाहीत त्याला आपण 0च कन्सिडर करू. पहिला ऍड्रेस काय झाला? हा 0 हेक्साडेसिमल मध्ये 0 0 0 दॅट इज इक्वल टू 0 0 0 0. हा पहिला ऍड्रेस, फर्स्ट ऍड्रेस ऑफ द ROM. दिस इज द फर्स्ट ऍड्रेस ऑफ ROM. आणि लास्ट ऍड्रेस काय असणार? लास्ट ऍड्रेस सगळ्या बिट्स 1 केल्या मी समजा, या सगळ्या बिट्स 1 केल्या. नाही, ह्या 0च ठेवल्या, ह्या वापरणारच नाही. पण जेव्हा वापरणार नाही ते 0च ठेवल्या, जेव्हा वापरणार आहेत त्या मात्र मी 1 केले. असे या सगळ्या बिट्स मी 1 केल्या. तर 0च्या ऐवजी 1 वाचायचं. वन 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 दिस इज 0 0 0 0 म्हणजे 0च, हे 0च झालं. हे 1 1 1 1 म्हणजे F झालं, म्हणजे 0 F, बाकी सगळ्या 1 1 1 म्हणजे F F. करेक्ट. 1 1 1 1 ला आपण हेक्साडेसिमल मध्ये F म्हणतो. सो 4 किलोबाईट रॉम मेमरीला त्याचा पेज नंबर कुठनं चालू होतो? 0 0 0 0 पासून, आणि शेवट कुठं होतो त्याचा? 0 F F F. This is the end address of the 4 kilobytes memory. Okay, I think it is clear. तरी 4K ROM म्हणजे त्याचा ऍड्रेस 0 0 0 पासून अप टू 0 F F F, आणि रॅमचा ऍड्रेस 0 0 पासून 7F 128. आणि हा रॉमचा ऍड्रेस, हे माहित पाहिजे आपल्याला. एंडिंग ऍड्रेस किती? ओके. Now this is a stack pointer. हा स्टॅक पॉइंटर आहे.
मग आपण बघितलं 4 पॅरलल पोर्ट्स आहेत त्यावर मायक्रो कंट्रोलर. 4 8-bit पॅरलल पोर्ट्स. एट बीटचा अर्थ 8 बीट डेटा आपण पाठवू शकतो त्या पोर्ट मधनं किंवा 8 बीट डेटा ऍक्सेप्ट करू शकतो पोर्ट मधनं. तर इथं तुम्हाला पोर्ट्स दिसतात. हे पोर्ट 0, हे पोर्ट 2 आहे आणि खालच्या बाजूला पोर्ट 1 आणि पोर्ट 3 असे दाखवले. प्रत्येक पोर्टला लॅच आहे, कारण आपण ज्यावेळेस डेटा पाठवतो पोर्टला त्यावेळेस तो डेटा तसाच राहायला पाहिजे पोर्टमध्ये. ठीक आहे, जोपर्यंत मी दुसरा डेटा किंवा डेटा चेंज करत नाही तोपर्यंत पहिला डेटा आहे तसा रिटर्न झाला पाहिजे, त्यामध्ये दिसला पाहिजे. त्यासाठी लॅचेस आपण पोर्टच्या अगोदर मायक्रो कंट्रोलर मध्ये वापरले जातात. इथं पोर्ट 0 लॅच अँड यू कॅन सी पोर्ट 2 लॅच. सो whenever you send the data to the port, actually the data is sent to the latch first of all, and from the latch the data gets transferred to the port pins, actual pins. Okay, so whatever data you have sent to the port remains as it is unless and until you change that data. Okay, because the data is stored in the latch. लॅच म्हणजे काय? फ्लिप फ्लॉप आहे. आपण फ्लिप फ्लॉप मध्ये बघितलं की आपण JK फ्लिप फ्लॉप्स फॉर एक्झाम्पल, इफ J and K inputs are 0 0, the data last data remains as it is at the output. पूर्वीचा डेटा आउटपुटला तसाच्या तसा राहतो. ठीक आहे, तर पोर्टला लॅच केलं की काय केलं जातं? J आणि K इनपुट्स एका फ्लिप फ्लॉपला 1 बीट स्टोअर करू शकता. असे 8 फ्लिप फ्लॉप जर घेतले तुम्ही वळीने तर 8 बिट्स तुम्ही स्टोअर करू शकता किंवा सेव्ह करू शकता. सो दिस पोर्ट 0 लॅच इज नथिंग बट 8 flip-flops. Either they are D flip-flops, clocked D flip-flops, or they are clocked JK flip-flops. So any flip-flop one can use. So normally D flip-flops are preferred or they are used. Now you can see there is a stack pointer also. I think last time I have told you this is your memory, this is your memory. Memory म्हणजे पुस्तक आहे आणि हे पान नंबर आहेत, हे 1 2 3 4 असे पान आहेत. ओके, पहिल्या पानाचा ऍड्रेस आहे 00 आणि शेवटच्या पानाचा ऍड्रेस आहे 7. हेक्साडेसिमल मध्ये आपण लिहितो 00H आणि 7F. This is the last page of your RAM memory. This is your RAM. ठीक आहे, तर याच्यामध्ये 30 पासून 30 ऍड्रेस पासून ते 7F पर्यंत हा सगळा युजर रॅम, हा सगळा युजर रॅम. युजर रॅमचा अर्थ काय? यू कॅन यूज इट फॉर एनी पर्पज. परंतु 00 पासून 2F पर्यंत हा मात्र रिझर्व्ड आहे. इट इज रिझर्व्ड रॅम आहे. आणि 30 पासून 7F पर्यंत मात्र युजर रॅम. रिझर्व्ड म्हणजे तुम्ही इतर गोष्टीसाठी वापरायचा नाही, तो काही गोष्टीसाठी रिझर्व्ह ठेवतो तेवढा मेमरी एरिया किंवा एवढी पानं म्हणतो. जसं आता 100 पानाचं पुस्तक आहे, नोटबुक आहे, समजा 100 पानाची नोटबुक आहे, त्यातले पहिले 40 पानं तुम्ही वापरायचे नाही, ते आम्ही रिझर्व्ह ठेवलेले काही कामासाठी. 41व्या पानापासून पुढे तुम्ही वापरू शकता, तुम्ही काही लिहू शकता आणि काही वाचू शकता त्या पेजेस पासून. तर आपण असे रिझर्व्ड पेजेस ठेवू शकतो. ठीक आहे, तर हे रिझर्व्ड रॅम एरिया आहे. आणि 30 पासून 7F पर्यंत युजर रॅम एरिया. आता या युजर रॅम एरिया मधला काही एरिया मी स्टॅक साठी रिझर्व्ह करू शकतो. ठीक आहे, पण ते रिझर्वेशन मी टाकलेलं आहे त्याच्यावर. समजा मी 50 पासून म्हटलं 50H पासून 7F पर्यंत हा जो रॅम एरिया आहे, एवढी पानं जी आहेत शेवटची, आता मी सांगितलं 100 पानाची नोटबुक आहे, त्यातले 40 पानं ऑलरेडी रिझर्व्ड आहे. 41व्या पानापासून 100व्या पानापर्यंत तुम्ही वापरू शकता. आता 41 ते 100 मध्ये परत म्हटलं
वरच्या 80 ते 100 पानं जे आहेत ते मी रिझर्व ठेवलेले आहेत स्टॅक मेमरीसाठी. मग आता तुम्हाला लिमिट काय आलं? 40 पासून 41 पासून 79 पानापर्यंत तुम्ही यूज करू शकता कुठल्याही कामासाठी. परंतु 80 पासून ते 100 पर्यंत हे जी पानं आहेत हे मी स्टॅक मेमरीसाठी रिझर्व केलेली. ओके, दे आर रिझर्व फॉर द स्टॅक मेमरी. मला तुम्ही म्हणता स्टॅक मेमरीचा उपयोग काय? व्हॉट इज द यूज ऑफ स्टॅक मेमरी? Stack memory is used to store the temporary data which is present in the registers. ओके, आपल्याला माहिती मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर मध्ये खूप रजिस्टर्स असतात आणि त्या रजिस्टर मधला डेटा जर मला तात्पुरता सेव्ह करायचा असेल, तात्पुरता, कारण मी ते रजिस्टर्स दुसऱ्या काही कामासाठी परत वापरणार आहे असं असेल समजा, तर मग त्या रजिस्टर मधला डेटा निघून नाही गेला पाहिजे. कारण मी दुसऱ्या कामासाठी वापरणार म्हटल्यावर तिथं डेटा बदलणार आहे त्या रजिस्टर मध्ये. करेक्ट? सो दॅट डेटा शुड नॉट चेंज. और आफ्टर कम्प्लिटिंग दॅट वर्क or another work, I should retrieve back the data. Whatever data was there present before switching over to the other application, that data has to be retrieved. So where I will save that data? I will save that data in the stack memory. That is the last part of the RAM area or RAM memory. So I will save that data in the RAM memory or in the, that is called as the stack memory. And whenever I come back to the original application, I will collect that data from the stack memory back into the registers. Correct? याचा अर्थ काय, मी दोन ऍप्लिकेशन एका वेळेस रन करू शकतो. एका ऍप्लिकेशन मध्ये तेच रजिस्टर्स वापरलेले, दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये पण मी परत तेच रजिस्टर्स वापरलेले. दोन्ही मधला डेटा इंटरमिक्स झाला नाही पाहिजे. सो वेन एव्हर आय एम स्विचिंग फ्रॉम वन ऍप्लिकेशन टू अनदर ऍप्लिकेशन, व्हॉट आय विल डू, I will save the data of the first application in the stack memory. Then I will go to the second application. I will complete the second application program. And whenever I again come back to the first application, I will retrieve back, I will collect back the data which I have saved in the stack memory. Okay, so for that purpose, you require a stack pointer. So stack pointer is initialized at the address where I want to start my stack memory. आता मी तर म्हटलं 50 पासून मी 7F पर्यंत माझी स्टॅक मेमरी, तर मी स्टॅक पॉइंटरला ऍड्रेस देणार, दिस इज इक्वल टू 50. करेक्ट? मग इथनं मायक्रो कंट्रोलरला कळतं की तुम्ही रॅम मधला 50 ऍड्रेस पासून पुढचा 7F पर्यंत एवढे तुम्ही स्टॅक मेमरी म्हणून वापरणार आहे. सो यू हॅव टू टेल the microcontroller that which part of the memory you are going to use it as a stack memory. Normally, last part of the RAM is used as a stack memory. You may start from any address. May not be always 50. I should not start with 50 always. I can start with 40. I can start with some other address, 65 to 7F. Okay, so from any address I can start my स्टॅक मेमरी. जर मला स्टॅक मेमरी जास्त लागणार असेल, देन आय विल स्टार्ट विथ द अर्लियर ऍड्रेस. ठीक आहे, मी 40 पासून चालू करतो. 30 to 40 फक्त युजर रॅम आणि 40 पासून पुढचा सगळा रॅम मी स्टॅक मेमरी रॅम म्हणून वापरू शकतो. ओके, दॅट डिपेंड्स अपॉन हाऊ मच स्टॅक मेमरी यू नीड. ओके, सो इफ यू नीड अ व्हेरी लेस स्टॅक मेमरी, देन युअर ऍड्रेस विल गो टू हायर व्हॅल्यू. 60 पासून 7F पर्यंत मी स्टॅक मेमरी वापरतो. जर मला स्टॅक मेमरी जास्त लागणार असेल तर मग मी 40 असा ऍड्रेस देऊ शकतो किंवा 50 हा ऍड्रेस आपण त्यामध्ये लोड करू शकतो. ओके, इन्स्ट्रक्शन्स आर अवेलेबल टू लोड द स्टॅक पॉइंटर विथ द स्टार्टिंग ऍड्रेस ऑफ द स्टॅक मेमरी. देन this part I think I have already discussed. This is EEPROM, 4 kilobyte EEPROM. Okay, the first address of the EEPROM is 0000 and it ends at 0FFF. This is the last address of your ROM. हे addresses जे आहेत हे कोणाकडनं मिळाले तुम्हाला, तर प्रोग्राम ऍड्रेस रजिस्टर.
याच्याकडनं हे ऍड्रेस पास केले जातात EEPROM. ठीक आहे. किंवा पोर्ट्सना सुद्धा हे प्रोग्राम ऍड्रेस रजिस्टर ऍड्रेस देतं. ठीक आहे. तर रॅम ऍड्रेस रजिस्टर वेगळे आणि प्रोग्राम ऍड्रेस रजिस्टर वेगळे. हे दोन रजिस्टर्स वेगवेगळे. रॅमला ऍड्रेस करायचा असेल तर रॅम ऍड्रेस रजिस्टर, EEPROMला ऍड्रेस करायचा असेल किंवा पोर्ट्सना ऍड्रेस करायचा असेल, बरोबर आहे, तर तुमचं प्रोग्राम ऍड्रेस रजिस्टर हे येणार पिक्चर. आय थिंक इट इज क्लिअर. प्रोग्राम काउंटर, मागच्या वेळेस मी सांगितलं प्रोग्राम काउंटर इज द मोस्ट इम्पॉर्टंट 16-bit रजिस्टर. इट इज अ 16-bit रजिस्टर. ज्या वेळेस आपण एखादा प्रोग्राम लिहितो, मागच्या वर्षी तुम्ही मायक्रो प्रोसेसरसाठी प्रोग्राम लिहिलेले, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी माझा स्टार्टिंग ऍड्रेस 2000 हेक्साडेसिमल, इथून मी माझी प्रोग्राम लिहायला चालू केलं, त्याची व्हॅल्यू इथं टाकत गेलो असं, आणि माझा प्रोग्राम संपला 2009 ला. दिस इज द एंड ऑफ माय प्रोग्राम अँड दिस इज द स्टार्ट ऑफ माय प्रोग्राम. बरोबर आहे. तर हा स्टार्टिंग ऍड्रेस, आता ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्यूट करता प्रोग्राम, मागच्या वर्षी तुम्ही केलेलं एक्झिक्युशन, गो टू दॅट ऍड्रेस अँड एक्झिक्यूट असं म्हणतो. गो टू दॅट ऍड्रेस म्हणजे हे 2000 ला तुम्ही जावा म्हणता. त्याला काय सांगता मायक्रो प्रोसेसरला की 2000 ऍड्रेसला जा, कारण माझा प्रोग्राम कुठं स्टार्ट केलेला आहे, मी 2000 पासून चालू केलं. 2000 मेमरी ऍड्रेस आहे, बरोबर आहे. तर ज्यावेळेस मी सांगतो की गो टू धिस ऍड्रेस, ऍक्च्युअली व्हॉट आय एम डुईंग इज ऍक्च्युअली आय एम लोडिंग धिस ऍड्रेस 2000H इनटू द प्रोग्राम काउंट. PC इज इक्वल टू प्रोग्राम काउंटर मध्ये मी 2000 ऍड्रेस लोड केलेला, असा त्याचा अर्थ. ओके. सो whenever I tell the microcontroller to execute the program, what I do, I tell the starting address of that program and then I say execute. मग मायक्रोकंट्रोलर काय करतो, एक एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतो. हे पहिलं इन्स्ट्रक्शन. दुसरं इन्स्ट्रक्शन समजा या ऍड्रेसला असेल 2004 ला, दुसरं इन्स्ट्रक्शन. त्याच्या पुढचा ऍड्रेस समजा, तिसरं इन्स्ट्रक्शन समजा 2006 ला असेल, तिसरं इन्स्ट्रक्शन, थर्ड इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तुम्ही म्हणताल एक एक ऍड्रेसनं पुढे सरकणार का इन्स्ट्रक्शन? नाही. तर इन्स्ट्रक्शन किती बाईट आहे त्याच्यावर ते डिपेंडेंट. 1 बाईट इन्स्ट्रक्शन असेल तर प्रोग्राम काउंटर 1 न पुढे सरकणार. 2 बाईट इन्स्ट्रक्शन असेल तर प्रोग्राम काउंटर 2 न पुढे सरकणार. 3 बाईट इन्स्ट्रक्शन असेल तर प्रोग्राम काउंटर 3 न पुढे सरकणार. ओके, दॅट डिपेंड्स अपॉन हाऊ मेनी नंबर ऑफ बाईट्स इन्स्ट्रक्शन इट इज. सो इन्स्ट्रक्शन्स आर ऑलवेज 1 बाईट, 2 बाईट or 3 बाईट. करेक्ट. So depending upon that, the program counter will increment by that value, that particular value. So in this way, the program will go on executing and the program counter will increment to the next instruction in the program. This is the way how the instructions are executed in the microcontroller. I think it is clear. So next time I will continue with this part. हा खालचा भाग राहिला आपला अजून, तो पण आपण पूर्ण करू. पुढच्या पिरियडला आपला हा खालचा भाग आर्किटेक्चर मधला हा पूर्ण होईल आणि मग आपण एक एक रॅम एरिया, मग अशी मी सांगितलं होतं रॅम 128 बाईटचा रॅम आहे. रॅम म्हणजे नोटबुक आणि रॉम म्हणजे बुक, पुस्तक. पुस्तकात आपण लिहू शकतो का? नाही. पुस्तकातनं फक्त आपण वाचू शकतो, म्हणून आपण त्याला रीड ओनली म्हटलं. म्हणजे रॉम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी, म्हणजे पुस्तकासारखी. ठीक आहे, आपण त्यातला डेटा फक्त वाचू शकतो. रॅम म्हणजे नोटबुक. नोटबुकमध्ये आपण लिहू पण शकतो आणि वाचू पण शकतो, दोन्ही करू शकतो. करेक्ट. तर रॅमला मी नोटबुक म्हटलेलं आहे
आणि रॉमला मी बुक म्हटलेलं आहे, पुस्तक म्हटलं. दॅट इज बेसिक डिफरन्स. ओके. So next time I will continue with the same lecture. Just the remaining part of the architecture I will discuss, and that will complete our architecture part. Architecture सर्वात महत्वाचा पार्ट. ओके. जस्ट लाईक ह्युमन बॉडी अॅनाटॉमी. जसं आपल्याला डॉक्टरकडे गेलं, एखादा डॉक्टर सर्जन असेल, त्या सर्जनला बॉडीचे सगळे पार्ट्स